पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार का यावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीये. शिवसेनेला समाधानकारक जागा अद्यापही भाजपकडून दिल्या जात नाही आणि त्यामुळे शिवसेनेने आणखीन नवा प्रस्ताव हा भाजपला दिलेला आहे. 25 जागा म्हणजे सुरुवातीला 15 जागा भाजप त्यांना देत होतं, मात्र त्या जागा शिवसेनेला मान्य नाही आहेत आणि 25 जागांचा नवा प्रस्ताव दिल्यानंतरही पुण्यातील भाजपच्या नेत्यांनी तो प्रस्ताव नाकारलेला आहे आणि त्यामुळे हा सगळा विषय आहे तो आता मुंबईमध्ये गेलेला आहे. मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी काही बैठक होईल त्याच्यामध्ये यावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण पुण्यामध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपा. कारण रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेकडून 2 तिकीटं ही खरं तर पक्षाकडून मागितलेली आहेत, ज्याला भाजपकडून मात्र विरोध होताना पाहायला मिळतं. याचं नेमकं कारण काय आहे हे जाणून घेणार आहोत. स्वतः रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहेत. तुम्ही 2 तिकीटं पक्षाकडे मागितलेली होती, पण भाजपकडून जी 15 जागांची यादी देण्यात आलेली होती तुम्हाला, त्याच्यामध्ये फक्त एकच जागा देण्यात आलेली आहे, ती पण महिला आरक्षित असलेली जागा आहे. म्हणजे तुमच्या ज्या पत्नी आहेत, ज्या निवडणूक लढवणार आहेत त्यांच्यासाठी. दुसरी जी जागा आहे ती मात्र भाजप तुम्हाला देत नाही. याचं कारण काय आहे? नाही, याच्यामध्ये कुठली यादी अजून ती फायनल नाही. कोणाला तिकीट मिळणार आहे ती फायनल नाही, अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे माझ्या मुलाला मिळणार आहे का नाही मिळणार हा विषय लय लांबचा राहिला. पण विषय असा आहे की लाचार होऊन युती करायची नाही अशी आम्ही विनंती करणार आहे. जी सन्मानाने युती झाली पाहिजे, सन्मानाने सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि माझ्या मुलाचा निर्णय निवडणूक लढवायचा असेल तर तो घेणारे आम्ही समजतो, पण तो त्याचा निर्णय, शेवटी तो लोकशाहीमध्ये त्याला अधिकार आहे आणि निवडणूक लढवायची नाही लढवायची हा त्याचा अधिकार आहे. आणि आम्ही त्याला विनंती करतो की तुझा बाप धनुष्यबाणावर आहे, तू धनुष्यबाणावर राहिला पाहिजे. आणि तो आणला पप्पा तुम्ही बघा, नाही तर मला माझा निर्णय घेऊ द्या. शेवटी निर्णय अंतिम नाही, निर्णय अंतिम तर अजून झालेला नाही. पण आज जे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल पाहता आम्ही, तुम्ही बघितलं आमच्या बैठकीमध्ये बी पर हमरी तुमरी होती, कार्यकर्ते रस्त्यावर आंदोलनं करतात. हे सगळं बघितल्यानंतर आम्ही उत्तर काय देणार, कार्यकर्त्यांना उत्तर काय देणार? आता समजा माझ्या मुलालाच काय उत्तर देणार, तू लाडणार आहे का नाही? पण त्यांनी तर तयारी केलेली आहेच ना. आणि मग तो का थांबला, कशाच्या त्याची गुणवत्ता नाही का, काय नाही का, ते सगळ्यांचंच आहे. मग काम केलं आहे का नाही असं थोडीच आहे. मग त्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं काम आम्हाला करावं लागेल. शिंदे साहेबांना विनंती केली की तुम्ही आम्हाला आदेश द्या, आम्हाला जर आमच्या सगळ्याच शिवसैनिकांना न्याय दिला पाहिजे. म्हणजे प्रणवने अपक्ष लढायची सुद्धा तयारी केलेली आहे. गरज पडल्यास वेळ आणखी कमी दिवस राहिलेले आहेत, अजूनही तोडगा निघत नाहीये आणि भाजप मात्र 15 जागांवर ठाम आहे. त्यातली एकच जागा ही तुम्हाला देण्याचं भाजपचं म्हणणं आहे. कुठेतरी भाजप विरुद्ध धंगेकर असा वाद प्रभाग क्रमांक 24 मध्ये होऊ शकतो का? नाही, तो निर्णय झाला नाही कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला नाही. हा फायनल निर्णय नाही. कोणी काय विरोध करतो तो मला माहित नाही, का त्या वाटाघाटीला मी नसतोच, तुम्हाला माहिती. त्यामुळे कोणी विरोध केला माहित नाही. पण माझा मुलगा लढणार, कालपर्यंत आम्ही म्हणत होतो बघ तो लढणार हे ठाम आहे. नाही, तो आता ऐकायला तयार नाही, त्याला लढायचं. मी म्हणलं बोल थांब जरा, आपण बोलू, शिंदे साहेबांशी मी बोलतो, आपण बोलू, आपण असं घाई करू नको. पण त्याने आता एकदा तो थांबणार. पक्ष लढायची पण तयारी केलेली आहे, मनस्थिती केलेली आहे त्यांनी. नाही, निवडणूक लढवणार ही तयारी त्याची आहे, त्याला आम्ही समजवतोय. आपण शेवटी आपण पक्षाचा विचारधारा आहे, त्या पद्धतीने आपण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. पक्षाची विचारधारा आहे हे मान्य आहे, पण तुमच्या मुलाला जर निवडणूक लढवायची आहे त्याबाबतचा निर्णय अजूनही होत नाहीये, त्यामुळे काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित आहे. आता पण त्याला मी सांगतो की अजून शिंदे साहेबांचा आदेश नाही, निरोप नाही, आपण त्या पद्धतीने करू, जरा थोडी गडबड करू नको. पण तो ऐकन ते दंगेकरांचं रक्त कुठलं. तो अपक्ष लढला तर तुमचा पाठिंबा असणार त्याला. शेवटी बघा, मी धनुष्यबाणाचा प्रचार करणार आहे, शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे, तर मी धनुष्यबाणाचा माझं प्रेम असणार आहे, माझं थोडीच त्याच्यावर प्रेम असणार. पण आता इथं म्हणजे प्रभाग क्रमांक 24चा जर विषय घेतला तर तिथं भाजपचा उमेदवार असणार आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे. असं असताना तुम्ही धनुष्यबाणाचा प्रचार कसा करणार? कारण की जर तुम्ही महायुतीमध्ये लढला तर ही परिस्थिती निर्माण होणार नाहीये. जर युती तुटली तर मात्र तिथं उमेदवार असू शकतो शिवसेनेचा. या 2 गोष्टी आहेत. जर प्रणवनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला तर तुम्ही त्याचा प्रचार करणार का? नाही, मी धनुष्यबाणाचा प्रचार करणार आणि जेणेकरून त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार. पण आता तो त्याचा निर्णय. म्हणजे धनुष्यबाणावर लढवण्याचा प्रयत्न तुमचा असेल प्रणवला लढला पाहिजे शेवटपर्यंत. शेवटपर्यंत धनुष्यबाण. आणि युती झाली तर मग काय? युती झाली तरी धनुष्यबाणच ना. कसं काय? मग काय गणित सांगा जरा. युती झाली तर प्रभाग क्रमांक 24 मध्ये धनुष्यबाण आणि कमळ हे कसं असणार? नाही, आता ती निर्णय शिंदे साहेब घेणार, थोडीच मी घेणार. कधीपर्यंत निर्णय होणार आहे? फक्त आज निर्णय व्हायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आम्हाला निवडणूक लढवायची.
अजूनही शिवसैनिक संभ्रमावस्थेत आहेत. तुमचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते संभ्रमावस्थेत आहेत. तोडगा काहीच निघत नाहीये. कालही तुमची बैठक झाली, ज्या बैठकीमध्ये बराच वाद झाला. तोडगा निघालेला नाहीये. आजही शिवसेना भवन बाहेर शिवसैनिक आहेत ते आंदोलन करणार आहेत. तर हे नेमकं संपणार कधी? नाही, हे संपवण्यासाठी आज निर्णय घेतला पाहिजे आणि त्याच्यामुळं सगळ्यांना त्रास होतो, लोकांना त्रास होतो, कार्यकर्त्यांना होतो. आम्हालाही कार्यकर्ते उलटी सुलटी बोलतात, उत्तर त्यांना देता येत नाही आणि मग शेवटी पदाधिकारी म्हणून आपले जे काही निर्णय घ्यायचे ते साहेबांपर्यंत काल पोहोचवलेत आणि सगळी सन्मानाने युती झाली पाहिजे. लाचार होऊन आम्ही युती करणार नाही. 25 जागांवर तुम्ही ठाम आहे? मी तर 165 जागांचा अहवाल दिलेला आहे. मी ठाम कशावर नाही, मी ठाम शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आहे आणि मला हा विश्वास आहे की कार्यकर्त्याच्या बाजूने ते उभे राहतात. पण युती झाल्यावर तुम्हाला 165 जागा कशा मिळतील? नाही, 165 जागांचा अहवाल दिला, काय घ्यायचा तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. 10 घ्यायच्या, 5 घ्यायच्या का तसंच द्यायचं का 100 घ्यायचं, 20 घ्यायचं, पण तो त्यांचा अधिकार आहे. माझा अधिकार तो नाही. मी त्यांचा कार्यकर्ता आहे. त्यांना फक्त जे काय आमचं प्रामाणिकपणे त्यांच्या समोर मांडलं आहे. दुसरीकडे अजितदादांशी सुद्धा तुम्ही लढणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या. कालही तुम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तर त्या चर्चा कुठपर्यंत आलेल्या आहेत? तो सुद्धा ऑप्शन खुला आहे का तुमच्यासाठी? याच्यामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना, जर तुम्ही लवकर जर निर्णय नाही घेतला तर आम्हाला तुम्ही निर्णय घ्यायची, म्हणजे सगळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बी तीच मागणी आहे बऱ्यापैकी की आम्हाला संधी द्या बोलायला. शेवटी निवडणुका लढवायच्या सगळ्या कार्यकर्त्यांना. या आधी तुम्ही भाजप विरोधात जो रोष पत्करलेला होता किंवा भाजप विरोधात जी भूमिका घेतलेली होती त्याचे पडसाद किंवा त्याचा बदला भाजपकडून तुमच्या विरोधात घेतला जातो का? खास करून कारण की तुम्हाला 2 तिकीटं हवी होती, तुमच्या मुलाला तुमच्या रिंगणात उतरवायचं आहे. असं असताना भाजपकडून मात्र 30 जागा तुम्हाला देत नाहीयेत. कुठेतरी बदला घेतोय भाजप, तुमचा कोंडी करण्याचा प्रयत्न करतोय? माझा बदला तुम्हाला सांगतो की कोंडीचा प्रश्न येत नाही. याच्यामध्ये अजूनही युतीची पूर्णपणे स्पष्टता नाही आहे. कोणाला किती द्यायच्या किती नाही ही स्पष्टता नाही. शिंदे साहेबांचं नेतृत्व बऱ्यापैकी साहेब त्याच्यावर तोडगा काढतील आणि मला हे माहिती आहे की जोपर्यंत शिंदे साहेब आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही युती धर्म पाळणार आहेत. ज्या दिवशी त्यांनी सांगितलं की आपलं लढा, मग आम्ही आमच्या पद्धतीने लढू. आणि मुलगाचा विषय आहे तर त्याला कालपर्यंत आम्ही समजवतो, अजूनही समजवतो, पण त्याला लढायचं आहे. त्याला आता कसा लढणार काय लढणार तो त्याचा विषय. म्हणजे तुम्ही 2 जागांवर ठाम आहात तुमच्या? नाही 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 नाही, माझ्या 2 जागांवर नाही बाबा. पुणे शहरात सगळेच लढले पाहिजे. तुमच्या वैयक्तिकसाठी तुमच्या ज्या 2 जागांची मागणी आहे त्या 2 जागा तरी तुम्हाला मिळायला हव्यात ना? नाही 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 नाही, माझ्या 2 जागेचा काही संबंध नाही. परत एकदा सांगतो की पुणे शहर माझं परिवार आहे. सगळीच माझी मुलं आहेत, माझे भाऊ आहेत, माझे भाचे आहेत, माझे आईसारखे सगळे आमचा परिवार आहे. त्यामुळं शिवसेना हे परिवार आहे. त्यामुळं माझ्या मुलाला निवडून लढवायचं तर तो लढणार आहे. तो काय कुठं कोणाचं तो ऐकेल ना ऐकेल तो आता त्याचा विषय. 15 जागांचा जो प्रस्ताव भाजपने तुम्हाला दिलेला आहे त्या 15 जागा खरंच तुमच्या आहेत, तिथं ताकद तुमची आहे असं आहे? नाही बघा, आता ज्या 15 जागा दिल्यात त्याची जरा मी माहिती घेतली तर त्याच्यामध्ये 7-8 जागा कधी भाजप बी निवडून आलं आणि शिवसेना बी निवडून आला. अशा जागा देऊन काय युती कुठं होती का? अशी नाही होत. अशी युती म्हणजे सन्मानजनक होत नाहीये सगळं असं वाटतंय? दिसतंय ना आता. म्हणजे एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचत नाहीये का? त्यांना दिसत नाही का पुण्यात काय परिस्थिती चाललेली आहे? सन्मानपूर्वक युती झाली पाहिजे. सन्मानपूर्वक आमच्या निवडणूक आहेत आणि कार्यकर्त्यांना ती न्याय देतील असं वाटतं. खूप खूप धन्यवाद. तर सन्मानाने युती झाली तरच एकत्र लढू अशी भूमिका रवींद्र धंगेकर यांनी घेतलेली आहे. दुसरीकडे त्यांचा जो मुलगा आहे प्रणव त्याला सुद्धा निवडणूक लढायची आहे, पण जर शिवसेनेकडून जर त्याला उमेदवारी मिळाली नाही तर तो सुद्धा अपक्ष लढू शकतो असे संकेत रवींद्र धंगेकर यांनी दिलेले आहेत. आणि त्यामुळे पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 24 मध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजप असा सामना रंगला तर तो आश्चर्य वाटता कामा नये. कारण की अजूनही भाजप हा शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद देत नाहीये. 15 जागांवरच भाजप ठाम आहे आणि त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये तरी या युतीमधला तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन तुषार ननावरेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.